नमस्कार मित्रांनो, आज आपण आमच्या क्लायंटचा एक रो हाऊस PCMC लोकेशनमध्ये घेऊन आला आहे रीसेलसाठी। 2023चं कन्स्ट्रक्शन आहे। हा फुल लेंथ यूट्यूबचा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये आपण ह्या रो हाऊसची कंप्लीट डिटेल्स सांगणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। आपण प्रॉपर्टीचे अपडेट्स आणि एक शॉर्ट व्हिडिओ रोज आपण आपल्यासाठी आणत असतो। इंस्टाग्राम देखील आपलं चॅनल आहे, तर इंस्टाग्रामलाही आपल्याला जाऊन आपण फॉलो करू शकता। तर मग चला सुरू करूया आजचा आपला हा व्हिडिओ। लोकेशनची एक मी आयडिया देतो। तर ह्या लोकेशनवरून चारोली फाटा अगदी 900 मीटरच्या अंतरावरती आहे। इथून खराडी IT पार्क 8 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। अपकमिंग चारोली IT पार्क आपल्याला 5 किलोमीटरच्या अंतरावरती पडेल। मगरपट्टा 17 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। रोड खूप वाईड्स आहेत कारण BRT रोड जवळच आहे। हॉस्पिटल्स इथून फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावरती आपल्याला 3 मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स आहेत। ग्रॉसरीज आणि बाकीचे जे डेली नीड्स आहेत आपले दूध आणि मेडिसिन्स, तर हे सगळे वॉकेबल डिस्टन्समध्ये आहे। स्कूल्सचं जर मी बोलू तर अगदी 100 मीटरच्या अंतरावरती आपल्याला एक CBSE स्कूल आहे। रिलायन्स डिजिटल पण आहे आणि एक छोटासा शॉपिंग कॉम्प्लेक्सचा एक छोटा मार्ट पण आहे ज्यामध्ये आपल्याला डेली नेसेसिटीच्या सगळ्या गोष्टी भेटून जातात। सोसायटीबद्दल जर बोलायचं गेलं तर सोसायटी कंप्लीट 4.5 एकरमध्ये आहे। त्यामध्ये आपल्याला 80 रो हाऊसेस आहेत। ॲम्युनिटीजमध्ये आपल्याला 6 गार्डन दिलेले आहेत। किड्स गार्डन, ज्युनियर किड्स गार्डन, त्यानंतर सिनियर सिटीजन सिटिंग आउट, ओपन जिम, असे वेगवेगळे आपल्याला ॲम्युनिटीज दिलेले आहेत। ह्या पर्टिक्युलर रो हाऊसबद्दल बोलायचं गेलं तर ह्याचा प्लॉट एरिया आहे 1380 स्क्वेअर फीट आणि ह्याच्यावर जवळपास 2500 स्क्वेअर फीटचं बांधकाम आहे जे आपलं कार्पेट युजेबल असणार आहे। 3.5 BHKचा हा रो हाऊस आहे ज्याला आपण 4 BHKमध्ये कन्वर्ट करू शकतो। त्याला आपण पहिला बिल्डिंगचं एलिव्हेशन बाहेरून एकदा बघून घेऊ। हे असं असणार आहे आपल्या बिल्डिंगचं एलिव्हेशन, आपल्या रो हाऊसचं एलिव्हेशन। कॉर्नर रो हाऊस आहे, 3 साईडून हा ओपन असणार आहे। आपल्याला एक गॅस कनेक्शन, इथं गॅस पाईपलाईन दिली गेलेली आहे। PCMCचं वॉटर कनेक्शन देखील दिलं गेलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथं ऑनरने पर्सनल बोरवेल स्वतःचा इथं काढून घेतलेला आहे ज्याचंही पाण्याचं कनेक्शन आहे। पाण्याचा काही इथं प्रॉब्लेम नाही आहे, इलेक्ट्रिसिटीचा काही प्रॉब्लेम नाही आहे। खालती आपल्याला 10,000 लिटरची टँक भेटते पाण्याची, वरती देखील 2 वॉटरचे टँक्स आहेत। इथं आपल्या 2 कार्स एकदम आरामात बसून जातात आणि 3 ते 4 टू व्हीलर ह्या साईडला बसतात। हे आपलं छोटंसं ग्रीनरी एरिया ज्याच्यामध्ये त्यांनी इथं तुळस लावलेली आहे। त्या साईडला छोटी झाडं लावले आहेत। त्या साईडला देखील थोडंसं त्यांनी गार्डनिंग स्पेस सोडलेलं आहे। इथं आपण छोटासा आपला एक झुला लावू शकता ह्या एरियामध्ये आणि हवा आपण बघू शकता, एकदम छान हवा आहे इथं। सेफ्टीसाठी एंट्रन्सला त्यांनी व्हिडिओ डोर फोन बनवून दिलेला आहे। ह्याची स्क्रीन आत आपल्या लिव्हिंग हॉलमध्ये असणार आहे जेणे इथं जर आपल्याला कोणीही बेल वाजवली तर त्यांचं डायरेक्टली इथं कोण उभा आहे ते दिसून जातं। अगेन रो हाऊस गेटेड कम्युनिटीमध्ये असल्यामुळे सेफ्टी तुम्हाला असणारच आहे। वॉचमॅनपासून आत यायच्या आधीच तुम्हाला कळेल की तुमच्या रो हाऊससाठी कोण एंटर होते ते आपल्या माय गेट ॲपवरती आपल्याला दिसून जाणारच आहे। तुम्ही एंट्रीची परमिशन दिल्याशिवाय ते आत येणार नाही आहे। तरी समजा नेबर कोण आले तर आपल्याला इथून ते बघता येईल। हा आपला एंट्रन्स डोर आहे। ह्या साईडला ईस्ट आहे, तर आपण ईस्ट फेसिंग प्रॉपर्टी आहे असं आपण ह्याला म्हणू शकतो। हा आपला सेफ्टी डोर आहे। त्यानंतर आपला हा आतला डोर आहे, मेन डोर। आत आल्यानंतर आपल्याला ही अशी छोटीशी लॉबी आहे। लॉबीमधून आपल्याला लिफ्ट आहे आणि ह्या साईडला सीडी आहे। लिफ्ट ही आपली कंप्लीट टेरेसपर्यंत आहे। तर आपण लिफ्टमधून आता फर्स्ट फ्लोअरला जाऊ। हे आता आपण फर्स्ट फ्लोअरला आलेलो आहोत। फर्स्ट फ्लोअर एक्सप्लेन करण्याआधी आपण एंट्रन्स बघून घेऊ फर्स्ट फ्लोअरची। हा आपला फर्स्ट फ्लोअरचा एंट्रन्स असेल। कंप्लीटली फर्निश्ड रो हाऊस आहे, तर बाहेर देखील एंट्रन्सला एकदम पॉश फर्निचर केलं गेलेलं आहे। हे जे लाईट्स आपण बघताय ना, हे 3 टोनमध्ये लाईट्स आहेत, तर त्याचं फंक्शन मी दाखवून देतो। एंट्रन्स केल्या आपल्याला हा जो दरवाजा आहे हा कंप्लीट सागवान लाकूडमध्ये बनवलेला आहे। बघू शकता याची क्वालिटी, एकदम पर्सनली कस्टमाइज्ड डोर आहे हा। या आतमध्ये हा असा आपला एकदम स्पेशियस लिव्हिंग आहे। लिव्हिंगमध्ये पण जे काय फर्निचर आपल्याला दिसतं हे सर्व आपल्याला भेटणार आहे। एकदम कंप्लीट फर्निश्ड रो हाऊस आहे हा। TV देखील हीच भेटणार आहे। त्यानंतर आपण बघू शकता एक स्टँडिंग बाल्कनी आहे। हा फ्रेंच डोर आहे मित्रांनो, हा कम्प्लीटली ओपन होतो। बार काउंटर टॉप ह्या साईडला असणार आहे आपला। त्यानंतर आपलं किचन एल शेप प्लॅटफॉर्ममध्ये। ह्या साईडला आपली पूर्व दिशा आहे, तर जी गृहिणी आहे घरामध्ये ते ज्यावेळेला जेवण बनवतील स्वयंपाकघरामध्ये तर त्यांचं जी फेसिंग असणार आहे ती ईस्ट असणार आहे, पूर्व दिशेला असणार आहे। तर वास्तुशास्त्रप्रमाणेच हा रो हाऊस डिझाईन केला गेलेला आहे।
फ्रीज आपल्याला हाच भेटेल. कंप्लीट फर्निचर आहे, फर्निश्ड फ्लॅट आहे, आपला रो हाऊस आहे. आपला डिशवॉशर, हे जे आपण फर्निचर जे आपलं किचन ट्रॉलीज वगैरे केलेलं आहे हे सगळं सॉफ्ट टच आहे. सॉफ्ट टच हातावर आपण कितीही जोराने ह्याला ढकललं तरी ते एकदम आरामात बसणार आहे. कुठंच काही क्रॅक नाही आहेत. 24 तास आपल्याला पाणी भेटणार आहे, कारण स्वतःचा पर्सनल प्रायव्हेट बोरवेल देखील ह्या रो हाऊसला आहे. कॅबिनेट्स वरचे खालचे हॉब चिमनी हे जे काय दिसतं ते सगळं तसंच भेटणार आहे. ह्या साईडला या, आपण पहिलं देवघर बघून घेऊ, त्यानंतर ह्या फ्लोअरमध्ये वॉशरूम आहे ते सुद्धा बघून घेऊ. ह्या साईडला आधी आपण देवघर बघा. खूप छान असं देवघर आहे. एक सँडलियर सुद्धा लावलेला आहे आपण देवघरामध्ये. ही आपली असणार आहे फर्स्ट फ्लोअरची वॉशरूम, बघून घेऊ शकता. हे सिंक, त्यानंतर आपण सेकंड फ्लोअरला जाऊ. सेकंड फ्लोअरला आपले 2 बेडरूम आहेत, एकदम मोठे साईजचे बेडरूम्स आहेत. त्याला एक अटॅच बाल्कनी आहे, दोन्ही बेडरूम्सना बाल्कनी अटॅच आहे, एक एक्स्ट्रा बाल्कनी आहे आणि वॉशरूम आहे. चला तर आपण लिफ्टनेच जाऊ. आता आपण सेकंड फ्लोअरला आलेलो आहे. तर ही आपली फर्स्ट बेडरूम असेल. चला बेडरूममध्ये एकदम फर्निश बेडरूम आहे. आपल्याला जे दिसतं जसं दिसतं तसं भेटणार आहे. फ्रेंच डोअर असतील, स्टँडिंग बाल्कनी असेल, वरती AC आहे गोदरेजची 3 स्टार. त्यानंतर ही बेड देखील, बेडवरती आपल्याला हे मॅट्रेस भेटणार. मॅट्रेसची 5 वर्षाची वॉरंटी आहे, त्यामधील 1 वर्ष ऑलरेडी होऊन गेलेला आहे. हा अनयुज्ड रो हाऊस आहे, अजून 4 वर्षे ह्याची आपल्याकडे वॉरंटी आहे. त्यानंतर हे जे आपण वॉर्डरोब बघतो कम्प्लिटली अगेन हे फर्निचर आपल्याला असंच भेटेल. सॉफ्ट डोअर कॅबिनेट्स आहेत. किती जरी लहान मुलं असतील घरात, त्यांनी जरी एकदम फोर्सने त्याला क्लोज करायला गेले तरी फर्निचरला काही नुकसान होणार नाही आहे. चला आपण बाकीची बेडरूम बघून घेऊ. ही वॉशिंग मशीन आहे, ही देखील आपल्याला भेटून जाते. या आपण सेकंड बेडरूममध्ये जाऊ. अगेन त्या बेडरूममध्ये पण वरती फॉल सिलिंग होतं. ह्या बेडरूममध्ये देखील आहे. क्रॉस व्हेंटिलेशनसाठी आपले विंडोज. ह्या साईडला आपल्याला एक बाल्कनी भेटून जाते ह्या बेडरूमला. ह्या फ्लोअरवरती वॉशरूम ह्या साईडला दिले गेलेलं आहे. आणि आपली एक खूप सुंदर बाल्कनी फ्लॅटच्या ह्या साईडला आहे, जेणेकरून व्हेंटिलेशन एकदम प्रॉपर आहे ह्या रो हाऊसला. 3 साईड ओपन असणार आहे हा रो हाऊस. चला एक मास्टर बेडरूम आणि 0.5 रूम जी वरती आहे ते बघू, आणि त्यासोबत बाथटबवाला वॉशरूम देखील बघून घेऊ. आपण आलेलो आहे आता थर्ड फ्लोअरला, ज्यामध्ये आहे आपली थर्ड बेडरूम आणि 0.5 रूम. ही असणार आहे आपली मास्टर बेडरूम ह्या रो हाऊसची. सगळ्यात मोठ्या साईजची ही बेडरूम आहे. हिला देखील स्टँडिंग बाल्कनी आहे. हे विंडो असे आपले कम्प्लिटली ओपन होतात. स्टँडिंग बाल्कनी आहे. इथून एकदम आपल्याला स्कूलचा प्लेग्राऊंडचा व्ह्यू भेटतो, जो कम्प्लिटली ओपन असणार आहे. आपल्याला मी खालती बोललो होतो की 3 टोनचे आपल्याला लाईट भेटणार आहेत, तर मी ते लाईट्स एक्सप्लेन करतो. ही आपली असणार आहे व्हाईट लाईट. परत आपण स्विच ऑन ऑफ केला की आपल्याला भेटणार आहे येलो लाईट, आणि आपल्याला ही परत भेटणार आहे पोलर लाईट. तर असे 3 टोनच्या लाईट्स आहेत, ज्या कम्प्लीट रो हाऊसमध्ये आपल्याला फर्निचरच्या अकॉर्डिंग आणि व्ह्यूच्या अकॉर्डिंग डे लाईट इव्हनिंगला आपल्याला लुक बदलता येतो. हा बेडरूमच्या साईडलाच आपला एक टेरेस आहे, ज्याला आपण 0.5 रूम बोलू शकता. हा 3 साईड कवर असणार आहे, किंवा ह्याला आपण नंतर एक 4th बेडरूम किड्स बेडरूम बनवू शकता. ह्या फ्लोअरची आपण वॉशरूम बघून घेऊ. वॉशरूम इथं आपल्याला जी भेटते त्याच्यामध्ये बाथटब अटॅच केलेला आहे. गीझर लावून दिला गेलेला आहे. हा असणार आहे आपला बाथटब गीझर. सोलारचं देखील प्रोव्हिजन आहे, आणि लिफ्टचं जे मेंटेनन्स आहे ते वरती टेरेसवरती मी आपल्याला एक्सप्लेन करतो. ही आपली परत बाल्कनी ह्या फ्लोअरसाठी. हा आपल्याला असा बॅक साईडचा व्ह्यू भेटून जातो. खालती जे आपण बघू शकता ॲम्युनिटी स्पेस, हा असणार आहे आपला ओपन जिम, जो आपल्या सोसायटीचा आहे.
त्या साईडला समोर आपलं फ्लॅग होस्टिंग एरिया आणि सिनियर सिटीजन सिटआउट एरिया देखील आहे. चला आता आपण टेरेसवरती जाऊ. टेरेसला जाण्याआधी हा इन्व्हर्टर आहे आपला आणि लिफ्टचे जे काय वायरिंग स्विचेस आहेत ते ह्या साईडला आहेत. या अगेन लिफ्ट टेरेसला जाण्याआधी आपल्याला एक सेफ्टी डोअर देखील भेटून जातो. हा आपला असा टेरेस असणार आहे. टेरेसला सोलार दिल्या गेलेला आहे. सोलार अगेन फंक्शनल आहे, त्यामुळे एकदम लो मेंटेनन्स आहे. रो हाऊस मेंटेन करणं खूप सोपं आहे. हा सोसायटीचं मेंटेनन्स महिन्याचं 600 रुपीज आहे. इयरली मेंटेनन्स ते 7200च्या जवळपास घेतात. वरती 2 टाके दिल्या गेलेल्या आहेत. दोन्ही 1000 लिटरचे आहेत. जवळपास 2000 लिटरचे आपल्याला 2 टाक्यावरती भेटून जातात. ह्या साईडला आपल्याला एक बेसिन दिलेला आहे. वरती आपण कधी काय छोटी पार्टी केला काय केला तर आपल्याला इथंच पाण्याची सोय आहे. अगेन सोलारचं जे काय आहे वॉरंटी ते सगळं आपल्याला भेटून जाणार आहे. ह्या साईडला जर आपण बघितलं तर लिफ्ट ऑटोमॅटिक आहे आपली. समजा कधी लिफ्ट कधी अडकले तर आपण डायरेक्टली इथं येऊन इथून मॅन्युअली त्याला परत सुरू करू शकतो. तर सेफ्टीसाठी हे देखील इथं प्रोव्हिजन केलेलं आहे. हा रो हाऊस कम्प्लिटली ऑनरने स्वतः राहण्यासाठी आणि स्वतः राहण्याच्या हिशोबानेच डिझाईन केलेला आहे. फर्निचर त्यासाठीच केलं होतं. काही कारणास्तव त्यांना हा विकायला काढलेला आहे रो हाऊस. तर लवकरात लवकर ह्या रो हाऊसवरती या, साईट व्हिजिट करा. लोकेशन ऑलरेडी मी मेन्शन केलेलं आहे. दिल्या गेल्या नंबरवरती कॉल करा आम्हाला. येण्याआधी कॉल करा म्हणजे आम्ही चावी अवेलेबल करून देऊ. आणि या रो हाऊस बघा आणि जर आपल्याला रो हाऊस पसंत असेल तर नक्की आपण इथं पुढं डिस्कशनला बसू शकतो. 1.60 CR ऑनरची कोटिंग प्राईस आहे. नेगोशिएबल आहे. जर आपण ह्या प्राईस रेंजमध्ये रो हाऊस बघत असाल PCMCच्या हद्दीमध्ये तर हा एक ऑप्शन आपल्यासाठी खूप एकदम मी बोलेन की 3 साईड ओपन असलेला रो हाऊस भेटणं आजच्या डेटमध्ये खूप मुश्किल आहे. तर लवकरात लवकर एन्क्वायरी करून साईट व्हिजिट आजच बुक करा.